आता आपण टेस्टिस विषयी बोलूया थोडं. टेस्टिस हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि हा फक्त मेल्समध्येच प्रोड्यूस होतो. प्रायमरी फंक्शन त्याचं स्पर्म प्रोडक्शन आहे. स्पर्म म्हणजे मेल गॅमेटोफाइट हे प्रोड्यूस करणं त्याचं प्रायमरी फंक्शन आहे. याच्या व्यतिरिक्त तो सेक्स हॉर्मोन टेस्टेस्टरॉन हा सुद्धा प्रोड्यूस करतो. टेस्टेस्टरॉन हा स्पेसिफिक मेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन आहे. हा महिलांमध्ये नसतो, हा फक्त पुरुषांमध्येच असतो. टेस्टेस्टरॉन टेस्टिस आणि पेनिस ह्या दोघांची साईज इन्क्रीज करतो ड्युरिंग प्युबर्टी. टेस्टिस जो असतो तो लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतो, कॅव्हिटीच्या बाहेर असतो थोडंसं, आणि तो एका सॅक मध्ये प्रेझेंट असतो. त्याला आपण स्क्रोटम असं म्हणतो. नाव टेस्टिस जो आहे तो मिझोडर्मल इन ओरिजिन आहे, म्हणजे एपिडर्मिसच्या खालच्या लेअर जो असतो त्याला मिझोडर्म म्हणतो. त्या लेअरमध्ये टेस्टिस प्रेझेंट असतो. आणि टेस्टिसचा जो सॅक म्हणतो आपण त्याला आपण स्क्रोटम म्हणतो. नाव स्क्रोटम हेल्प्स टेस्टिस टू मॅच्युअर दी स्पर्म्स. जे स्पर्म्स जे असतात ते त्यांना टेम्परेचर जो लागत असतो तो स्लाइटली लोअर असतो, म्हणजे एक 33 ते 35 टेम्परेचर त्यांना लागत असतो प्रोडक्शनसाठी. सो म्हणून स्क्रोटम काय करतो, त्यांना बाहेर सोडतो आणि त्यांचा जो टेम्परेचर आहे, कारण की बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतो, आणि त्यांना बाहेर जर ठेवलं तर टेम्परेचर थोडंसं लोअर होऊ शकतो. नाव ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ, जेव्हा एक मेल फिटसमध्ये असतो, गर्भात असतो, तेव्हा टेस्टिस जे असतात ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रोड्यूस होतात, फॉर्म होतात. त्यांचं जे मॅच्युरेशन आहे ते आतमध्ये होतं, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आतमध्ये असतं. पण जसं त्या शिशूचं बाहेर येतो तो ड्युरिंग मॅच्युअर लाईफ ज्युनाईल फेजमध्ये, त्याचं तो जो टेस्टिस आहे तो बाहेर फेकला जातो, म्हणजे बॉडीच्या बाहेर त्याचं रूपांतर होतं. आतमध्ये असतो अर्ली, ड्युरिंग गर्भामध्ये तो आत असतो, आणि गर्भाच्या बाहेर आल्यानंतर तो बाहेर डिसेंड होतो. टेस्टिस हा एक ओव्हल शेपमध्ये असतो, आणि त्याचं जी साईज असते 4 ते 5 सेंटीमीटर मोठा असतो, 2 ते 3 सेंटीमीटर वाईड असतो, आणि 3 सेंटीमीटर तो थिक असतो. तर आता आपण टेस्टिसची हिस्टोलॉजी पाहूयात. त्यामध्ये काही काही पार्ट्स आहेत, स्पर्म्स कुठे प्रोड्यूस होतात वगैरे. सो हा तुम्ही बघू शकता, हा लॅटरल सेक्शन आहे टेस्टिसचा. जर टेस्टिसला आपण असा उभा सेक्शन घेतला त्याचा, तर हे सगळे पार्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. हिस्टोलॉजीमध्ये हा एक आपण लॅटरल सेक्शन घेतलाय टेस्टिसचा. ओके. नाव हा जो टेस्टिस आहे त्याच्या अवतीभोवती एक लेअर असतो सेल्सचा, आणि हा एक कोलॅजिनस असतो. कोलॅजिनस एक एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे जो सेल्सला, पेशींना सपोर्ट देण्याचं काम करतो. ओके. सो हा जो कोलॅजिनस लेअर आहे सेल्सचा त्याला ट्युनिका अल्बुजिनिया म्हणलं जातं. ओके. त्याच्या बाहेर जस्ट आउटर मोस्ट लेअर आहे त्याला ट्युनिका वजायनॅलिस असं म्हणलं जातं, आणि हा एक इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग असतो. ओके. त्याच्या आउटसाइडला, ट्युनिका अल्बुजिनियाच्या आउटसाइडला. ट्युनिका अल्बुजिनियाच्या आतल्या साइडला एक वॅस्क्युलर लेअर असतो. वॅस्क्युलर लेअर म्हणजे यामध्ये जो आपले ब्लड वेसल्स असतात ते जास्त असतात, आणि तो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो आतल्या सेल्सला. तर त्या सेल्सचं नाव, त्या लेअरचं नाव असतं ट्युनिका वॅस्क्युलेसा, आणि फार थिन मेम्ब्रेन असते ट्युनिका वॅस्क्युलेसाची. नाव ट्युनिका अल्बुजिनिया जो आहे तो जो टेस्टिसमध्ये टेस्टिसच्या बाहेरच्या बाजूला असतो, तो या लोब्युल्सला, सेमिनिफरस लोब्युल्स जे असतात त्यांना डिवाइड करतो 200 ते 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये. ओके. सो ही जी एक ट्यूब दिसतीये तुम्हाला, ही जी ट्यूब दिसतीये ही वाली, ही एक फाईन ट्यूब असते, आणि हे एक
एक एक लोब्युल्स आहेत. ओके, त्याच्या अवतीभोवती ट्युनिका अल्बिजिनियाचा एक लेअर असतो आणि हे जे लोब्युल्स असतात ते 200 ते 300 नंबर मध्ये असतात एका टेस्टिस मध्ये. सो 2 टेस्टिस मध्ये 600 च्या आसपास लोब्युल्स असू शकतात. ओके, नाव मी बॅक जातो. हा जो एक ट्युब्यूल आहे, या ट्युब्यूलचा आपण ट्रान्सफर्स सेक्शन घेतला. ट्रान्सफर्स सेक्शन म्हणजे ही एक ट्यूब आहे आणि त्याला असं कापलं उभा, तर त्यामधले काही सेल्स आपल्याला बघायला मिळतील, ते असे असतील. ओके, हा एक ट्रान्सफर्स सेक्शन आहे, ही ट्यूब आहे आणि हा एक पूर्ण टेस्टिस आहे. ओके, हा ट्यूबचा ट्रान्सफर सेक्शन तुम्ही घेतला तर हे वेगवेगळे सेल्स तुम्हाला बघायला मिळतील. नाव एक लोब्यूल जो आहे टेस्टिक्युलर लोब्यूल, यांमध्ये 1 ते 4 हायली कॉइल्ड सेमिनिफरस ट्युब्यूल्स असतात. सेमिनिफरस ट्युब्यूल्स हे मेन ऑर्गन आहे टेस्टिसचा, ज्यांमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. ओके, हा एक सेमिनिफरस ट्युब्यूल आहे. या ट्युब्यूलचा ट्रान्सफर सेक्शन घेतला तर वेगवेगळे सेल्स तुम्हाला बघायला मिळतील. सर्वात बाहेरचे जे सेल्स असतात, जे एपिथेलियलला असतात बाहेरच्या लेअरला, त्याला एपिथेलियल सेल्सला त्याला स्पर्मॅटोगोनिया असं म्हणलं जातं. ओके, हे सगळे सेल्स आपण पाहूया. ओके, हे जे बाहेरचे सेल आहेत ते स्पर्मॅटोगोनिया आहेत आणि ह्याचं रूपांतर स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म्स मध्ये होतं नंतरने. ओके, हे जे मोठे मोठे सेल्स आहेत स्पर्मॅटोगोनियाच्या मध्ये, हे वाले स्पर्मॅटो गोनियाच्या मध्ये हे वाले, तर हे जे सेल्स आहेत त्याला सर्टोली सेल्स असं म्हटलं जातं. ओके, नाव हे जे सेल्स आहेत हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतात कोणाला? स्पर्म्सला. हे जे स्पर्म्स प्रोड्यूस होतात त्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम सर्टोली सेल्स करतो. ओके, नाव जर तुम्ही बघितले हे जे वेगवेगळे सेल्स हे लेयर्स मध्ये असतात. स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी साइट, स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि स्पर्मॅटिड्स, हे एक लेयर्स मध्ये असतात. तुम्ही इकडे बघू शकता हे सगळे 3 ते 4 प्रकारचे लेयर्स असतात. तर पहिला जो इनरमोस्ट लेयर असतो त्याला स्पर्मॅटोगोनियल सेल्स म्हणलं जातं. हे वाले सेल्स स्पर्मॅटोगोनियल सेल्स, आणि हे डिप्लॉइड असतात, हॅप्लॉइड नाही. यांच्यामध्ये अजून मिओसिस झालेलं नसतं. मग येतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, हे पण डिप्लॉइड असतात. मग येतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, हे हॅप्लॉइड असतात. सो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मध्ये मिओसिस होतो आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट प्रोड्यूस होतो, विच आर हॅप्लॉइड. फायनली स्पर्मॅटिड्स आणि स्पर्म्स प्रोड्यूस होतात, हे असे, आणि हे रेस्ट करतात सर्टोली सेल्स वरती. सर्टोली सेल्स त्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम करतो. आता सेमिनिफरस ट्युब्यूलच्या अवतीभोवती अजून काही ग्रुप ऑफ सेल्स असतात, त्याला आपण लेडिक सेल्स म्हणतो, हे वाले. तर याला लेडिक सेल्स म्हणतो आणि हे लेडिक सेल्स मेल टेस्टोस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस करतात. ओके, सो स्पर्म्स इकडे प्रोड्यूस होतात आणि इंटरस्टिशियल सेल्स जे लेडिक सेल्स असतात या सेमिनिफरस ट्युब्यूल्सच्या मध्ये, ते टेस्टोस्टेरॉन हार्मोन प्रोड्यूस करतात. आता आपण accessory ducts बघूयात. Now accessory ducts composed of retitestis, vasa efferentia, epididymis, vas deferens, ejaculatory duct आणि urethra. तर हे पार्ट्स आहेत accessory ducts चे. आता जसं एक नदी जॉईंट होत होत एका समुद्राला भेटती, तसेच हे जे सेमिनिफरस ट्युब्यूल्स आहेत हे सगळे जॉईंट होत 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 फायनली युरेथ्राच्या इकडे जाते. ओके, सो प्रत्येक जॉईनिंग आणि नेटवर्क जो फॉर्म होतो एक वेगळा पार्ट बनतो आणि प्रत्येक पार्टचं एक वेगळं सिग्निफिकन्स आहे, तर ते आपण बघूयात. पहिलं तर सेमिनिफरस ट्युब्यूल्स लोब्यूल्स जे असतात 200 ते 300, ते सगळे एकमेकांना जॉईन होऊन एक नेटवर्क बनतो आणि त्याला आपण रेटेड टेस्टिस असं म्हणतो. ओके, असं आहे.
रेटे टेस्टिस आहे. हे रेटे टेस्टिस सगळे मिळून एक ट्युब्युल्स बनतात आणि त्याला आपण वासा एफ्रेन्शिया म्हणतो. सो 12 ते 20 हे जे ट्युब्युल्स आहेत रेटे टेस्टिस मधनं निघणारे, त्याला आपण वासा एफ्रेन्शिया असं म्हणतो. ओके. आणि हे जे वासा एफ्रेन्शियाला पुढे जाऊन एकत्र येऊन एपिडिडायमिसला कनेक्ट होतो. ओके. हा जो एपिडिडायमिस आहे हा एक पोर्शन आहे किंवा एक पार्ट आहे टेस्टिसचा जिथे स्पर्म्सचं मॅच्युरेशन होतं. ओके. स्पर्म्स जे सेमिनिफरस ट्युब्युल्स मधनं पास होऊन एपिडिडायमिस मध्ये येतात ते मॅच्युअर होतात तिकडे. आणि हा जो एपिडिडायमिस ट्युब्युल आहे हा एक हायली कॉइल्ड ट्युब्युल असतो. जर तुम्ही बघितलं हा एक लेंथ 6 मीटर असते, 6 मीटर लॉंग लेंथ असते आणि इकडे स्पर्म्स मॅच्युअर होतात. ऍट द सेम टाइम एकाच वेळी स्पर्म्स इकडे स्टोर पण होतात. 2 ते 3 महिने या एपिडिडायमिस पार्ट मध्ये स्पर्म्स स्टोर होतात. आता हा जो एक ट्युब्युल पास होतो एपिडिडायमिस मधनं, सगळे एकत्र येतात. सगळे नेटवर्क जो आहे जसं मी म्हणलं सगळे नद्या एकत्र येऊन समुद्राला जुळतात. तसंच हे सगळे जे नेटवर्क आहे एकत्र येऊन वासा डिफरन्स होतो. म्हणजे एपिडिडायमिस मधनं एक ट्युब्युल बाहेर येते अशी, वासा डिफरन्स मधनं एक ट्युब्युल बाहेर येते आणि त्याला आपण वासा डिफरन्स म्हणतो, वास डिफरन्स. ओके. सो हे एपिडिडायमिस मधनं एक ट्युब्युल बाहेर येऊन वास डिफरन्स म्हणतो. ओके. ही पास होते आणि जॉईन होते युरेथ्राला. ओके. नाव इकडून पास होताना काही ग्लँड्सच्या मध्ये येते ती, जसे हा सेमायनल वेसिकल आहे आणि एक प्रोस्टेट ग्लँड आहे आणि एक बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे. त्याच्याविषयी आपण बोलूया. तर हे जे ग्लँड्स कनेक्ट होतात म्हणजे इंटरसेक्ट होतात या वास डिफरन्स मध्ये. ओके. सो जे फ्लुइड्स असतात स्पर्म्स आणि फ्लुइड्स मिळून बाहेर युरेथ्राच्या बाहेर पडतात. आता हा जो वास डिफरन्स आहे हा पास होतो युरेथ्रामध्ये आणि इन बिटवीन वेगवेगळे ग्लँड्स असतात ज्यांचं फ्लुइड्स त्याला जॉईन होतात. तर मेल्स मध्ये युरेथ्रा प्रोव्हाइड्स अ कॉमन पॅसेज फॉर युरिन अँड सिमेंट and hence it is called as urogenital ducts. That means एक कॉमन पॅसेज असतो युरिन साठी ॲज वेल ॲज स्पर्म साठी. सो स्पर्म सुद्धा त्याच युरेथ्रा मधनं बाहेर पडणार वाईल युरिन सुद्धा त्याच युरेथ्रा मधनं बाहेर पडणार. हे दोन्ही जे फ्लुइड्स आहे स्पर्म्स आणि युरिन एकाच वेळी बाहेर नाही पडत पण बारी बारीने पडतो. सो रिप्रोडक्शनच्या वेळेस फक्त स्पर्म्स बाहेर पडतात, युरिन ब्लॉक केलं जातं, वाईल युरिनच्या वेळेस फक्त स्पर्म्स आणि फ्लुइड्स जे असतात सिमेंट तो बाहेर पडला जातो आणि युरिन ब्लॉक केलं जातं. सो एकाच ट्यूब मधनं बाहेर पडण्यासाठी त्याला युरिनोजेनायटल डक्ट असंही म्हणलं जातं. आता हे जे स्पर्म्स आहेत मेल गमीट ते युरेथ्रा पर्यंत जाण्याआधी 3 ग्रंथींना किंवा 3 ग्लँड्सला छेदून जातात. ते 3 ग्लँड म्हणजे समायनल वेसिकल, प्रोस्टेट आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड हे 3 ग्रंथी असतात. या ग्रंथींचं काम, या ग्लँड्सचं काम असं असतं की ते सर्टन द्रव्य पदार्थ रिलीज करतात अलॉंग विथ स्पर्म. सो हे जे द्रव्य पदार्थ असतात हे फार उपयोगी असतात स्पर्मच्या सर्वायवलसाठी, स्पर्मला जिवंत ठेवण्यासाठी आणि फर्टिलायझेशन करण्यासाठी हे जे ग्रंथी आहेत हे फार उपयोगी असतात. आता सर्वात पहिले आपण समायनल वेसिकल ही ग्रंथी घेऊया. समायनल वेसिकल एक अल्कलाईन द्रव्य पदार्थ रिलीज करतो युरेथ्रामध्ये आणि हा टोटल कॉन्ट्रीब्युशन जे असतं या द्रव्याचा हे 60% असतं. सिमेंट मध्ये वेगवेगळे द्रव्य असतात त्यांपैकी एक समायनल वेसिकलचं द्रव्य जो असतो तो 60% कॉन्ट्रीब्युशन करतो. तर समायनल वेसिकल जो असतो तो
युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडला मागच्या बाजूला प्रेझेंट असतो आणि हे 2च्या संख्येमध्ये उपलब्ध असतो. आता हे एक अल्कलाईन द्रव्य पदार्थ रिलीज करतो युरेथ्रामध्ये. तर त्या अल्कलाईन द्रव्यामध्ये 3 गोष्टी मेनली असतात. पहिला तर असतो फ्रक्टोज, फिब्रिनोजेन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स. तर ह्याचं आपण सिग्निफिकन्स एक एक करून जाणून घेऊया. हा, तर आता स्पर्म जो असतो तो आपल्याला माहिती आहे तो एक मोटाईल असतो. मोटाईल म्हणजे तो पुढे जाऊ शकतो, मागे येऊ शकतो, त्याला एक टेल असते, ती टेल फिरत असते जेणेकरून त्याचं डायरेक्शन कुठेही फिरू शकतं. सो तो एक मोटाईल असतो आणि त्याला एनर्जीची गरज असते. तर एनर्जीची गरज असल्यामुळे समायनल वेसिकल त्याला फ्रक्टोज ही एनर्जी प्रोव्हाइड करतो. सो फ्रक्टोज त्याला मिळाल्यानंतर त्याला एक एनर्जी मिळते आणि तो कसाही कुठेही फिरू शकतो. दुसरी गोष्ट फिब्रिनोजेन. फिब्रिनोजेन जो असतो तो सिमेंटला गाड्या करण्याचं, घट्ट करण्याचं काम करतो. जर सिमेंट घट्ट असले तर तो एक बोलस बनतो, एक गाठ बनते, गाठ टाईप एक होते आणि ती वजायनामध्ये प्रोपल्शनने पुढे जाते. सो पुढे फेकल्यामुळे तो आतमध्ये वजायनामध्ये प्रेझेंट जाते आणि एगला फर्टिलाइज करते. सो फिब्रिनोजेन स्पर्म सिमेंटला गाड्या करण्याचं काम करतो, घट्ट करण्याचं काम करतो. नेक्स्ट आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. नाव प्रोस्टाग्लॅन्डिन्सचं काम शरीरामध्ये वेगवेगळं असतं, पण इकडे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तो स्टिम्युलेट करतो रिव्हर्स पेरिस्टायलिस. नाव रिव्हर्स पेरिस्टायलिस म्हणजे तो फक्त पुढे जातो, त्याचा जो डिरेक्शन आहे, स्पर्मचं डिरेक्शन जो आहे ते फक्त पुढे ढकललं जातं आणि मागे ढकलण्याचं काम, जी क्रिया आहे ती ब्लॉक केली जाते. सो स्पर्म्सला त्यांना इनिशिएट करतो आणि त्यांचं फास्टर मुवमेंट टुवर्ड्स द एग स्टिम्युलेट करतो, म्हणून ते पुढे जातात आणि मागे येत नाही. दुसरा आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड हा जस्ट युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असतो. अक्रोडच्या साईजचा हा सुद्धा पेअर्स मध्ये असतो, 2च्या संख्यामध्ये उपलब्ध असतो. ओके. हा, आता प्रोस्टेट ग्लँड मध्ये एक 20 ते 30 लोब्स असतात, सेक्शन्स असतात, लोब्युलर स्ट्रक्चर्स असतात, जेणेकरून हा एक लोब्युलर बनतो आणि हा एक युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला असतो. आता जसं समायनल वेसिकल हे समायनल फ्लुइड रिलीज करतात, तसंच प्रोस्टेट ग्लँड हे एक प्रोस्टेटिक फ्लुइड रिलीज करतो. प्रोस्टेटिक फ्लुइड रिलीज करतो आणि त्याचं प्रमाण असतं 30% टोटल सिमेंटमध्ये. टोटल सिमेंटमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 30%, वाईल समायनल वेसिकल मधनं निघणारा समायनल फ्लुइड त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतो 60%. आता हा प्रोस्टेट ग्लँड जो रिलीज करतो फ्लुइड द्रव्य, त्यामध्ये सिट्रिक ऍसिड, ऍसिड फॉस्फेटेज आणि वेगवेगळे एन्झाईम्स असतात, जे उपयोगी असतात स्पर्म सर्वायवल साठी. आता वजायना जो असतो त्यामध्ये ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतो, जो सिक्रिशन्स होतात ते सगळे ऍसिडिक असतात, एक स्ट्रक्चर बनतो आणि हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो नाही हो म्हणून एक ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतो. सो त्यासाठी स्पर्म जे असतात त्यांना सर्वायवल साठी एक अल्कलाईन एन्व्हायरमेंट लागत असतो, म्हणजे त्यांना जगण्यासाठी एक अल्कलाईन एन्व्हायरमेंट लागत असतो. हे जर स्पर्म डायरेक्टली त्या वजायनामध्ये गेले तर ते मरू शकतात बिकॉज ऑफ दी ऍसिडिक एन्व्हायरमेंट. त्यांना सर्वायवल होण्यासाठी, त्यांना जगण्यासाठी 7 ते 7.4 या pH ची गरज असते. तर ते आणि त्या ऍसिडिक एन्व्हायरमेंट पासून वाचवण्याचं काम ऍसिड फॉस्फेटेज करतो. सो ऍसिड फॉस्फेटेज जो असतो तो प्रोस्टेटिक फ्लुइड मध्ये असतो आणि तो स्पर्म्सला प्रोटेक्ट करतो, त्यांना वाचवतो ऍसिडिक एन्व्हायरमेंट पासून. तिसरा आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. हा जस्ट प्रोस्टेट ग्लँडच्या खालच्या बाजूला असतो आणि एक वाटाण्याच्या साईजचा हा असतो आणि हा सुद्धा पेअर्स मध्ये उपलब्ध असतो 2च्या संख्यामध्ये.
हा आहे बल्बोयुरेथ्रल. हा सगळ्यात छोटा ग्लँड असतो कम्पेअर्ड टू प्रोस्टेट आणि समायनल वेसिकल. ह्याचं काम असतं की हा चिकट पदार्थ असा एक रिलीज करतो युरेथ्रामध्ये ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशनच्या वेळेस एक लुब्रिकेशनचं काम करतो, जेणेकरून वजायनाला एक इजा नाही झाली पाहिजे. म्हणून हा एक विस्कस, अल्कलाइन आणि म्युकस असा एक चिकट पदार्थ रिलीज करतो वजायनामध्ये. आता आपण सिमेन विषयी बोलूया थोडं. सिमेन एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये फ्लुइड्स, दॅट इज द्रव्य, आणि स्पर्म्स म्हणजे मेल गॅमीट. सो सिमेन मध्ये द्रव्य आणि मेल गॅमीट हे दोन गोष्टी असतात. फ्लुइड्स जे असतात हे तीन ग्रंथींकडून मिळालेले असतात त्याला. ते म्हणजे प्रोस्टेटिक फ्लुइड, बल्बोयुरेथ्रल फ्लुइड आणि समायनल फ्लुइड. हे तीन फ्लुइड्स मिळून एकत्र सिमेंट बनतो आणि त्यामध्ये मेल गॅमेट सुद्धा असतो. ह्याचा जो पीएच आहे तो स्लाइटली अल्कलाइन असतो, दॅट इज 7.2 to 7.7. याचा जो मॉर्फोलॉजी आहे, त्याचा जो कलर आहे तो व्हाईटिश असतो आणि विस्कस असतो. विस्कस म्हणजे थोडासा चिकट असतो हा. आता प्रत्येक मॅमल मध्ये वेगवेगळा असतो. याचा जो एका इजॅक्युएशन मध्ये, एका कॉप्युलेशनच्या वेळेस एका इजॅक्युएशन मध्ये वेगवेगळे अमाऊंटचे फ्लुइड्स निघतात, सिमेंट निघतो. तर त्याचा जो रेंज असतो तो 2.5 to 4 ml एका वेळी असतो. आणि या सिमेंटमध्ये साधारण 300 ते 400 मिलियन स्पर्म्स असतात. आणि हे जे सिक्रिशन असतात हे एपिडिडायमिस, म्हणजे स्पर्म्स कुठे मॅच्युअर होतात एपिडिडायमिस मध्ये. सो तिकडून सिक्रीट झालेले आणि ॲसेसरी ग्लँड्स मधनं सिक्रीट झालेले असतात. सो मेनली ह्यामध्ये फ्रक्टोज सुद्धा असतो, जसं आपण सेमायनल वेसिकल मध्ये बघितलं. फ्रक्टोज इज नीडेड फॉर एनर्जी. एनर्जी जी मिळते त्यांना फ्रक्टोज पासून मिळते. आता याचं फंक्शन काय असतं, जसं आपण बोललो वजायनाचा जो एन्व्हायरमेंट असतो हा ऍसिडिक असतो. त्यामध्ये स्पर्म सर्व्हाइव्ह करू नाही शकत, तर जिवंत राहू नाही शकत. सो सिमेंट मध्ये असे काही न्यूट्रलायझिंग फॅक्टर्स असतात, जसं कॅल्शियम आयन्स, बायकार्बोनेट्स. हे सगळे न्यूट्रलाइज करतात. हा जो ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे ते न्यूट्रलाइज करतात आणि एक अल्कलाइन एन्व्हायरमेंट बनवतात, जेणेकरून स्पर्म जो असतो आपला मेल गॅमेट तो त्या एन्व्हायरमेंट मध्ये जगू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रोस्टाग्लॅंडिन्स पण रिलीज करतात. हा एक हॉर्मोन्स असतात जेणेकरून स्पर्म्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते पुढच्या डिरेक्शन, एगच्या डिरेक्शननी मूव्ह व्हायला सुरुवात होते त्यांची. एक्सटर्नल जेनेटिलिया. तर आता आपण एक्सटर्नल जेनेटिलिया ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहूयात. एक्सटर्नल जेनेटिलिया म्हणजे बाहेरी अंग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा. जर आपण सेक्शनल व्ह्यू घेतला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, तर पेनिस आणि स्क्रोटम हे दोन पार्ट आपल्याला बाहेरच्या बाजूला बघायला मिळतील. तर पेनिस आणि स्क्रोटम या दोघांचं फंक्शन आपण जाणून घेऊया. पहिलं स्क्रोटम. स्क्रोटम हा एक सॅक आहे टेस्टिसचा, जो टेस्टिसला बॉडीपेक्षा बाहेरच्या बाजूला तो होल्ड करून ठेवतो. आणि ह्याचा जो टेम्परेचर आहे, टेस्टिसचा जो टेम्परेचर आहे तो 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी ठेवतो. आपल्याला माहित आहे स्पर्म प्रोडक्शन, स्पर्मॅटोजेनेसिस हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी तापमान लागतं बॉडी टेम्परेचर पेक्षा. बॉडी टेम्परेचर हा 37 डिग्री सेल्सिअस असतो, वाईल स्पर्मॅटोजेनेसिस घडवून यायला 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी तापमान लागतो. आणि हे तापमान मेंटेन ठेवण्याचं काम स्क्रोटम करतो. एक्सटर्नल जेनेटिलियामध्ये ग्युबरनाक्युलम म्हणून एक फायब्रस कॉर्ड असते, जी टेस्टिसला होल्ड करून असते. ती गाईड करते टेस्टिसला स्क्रोटम मध्ये. त्याला आपण ग्युबरनाक्युलम असं म्हणतो. नेक्स्ट, हा तर स्पर्मॅटिक कॉर्ड जी असते ती डायरेक्टली अटॅच्ड असते टेस्टिसला, आणि ती स्पर्मॅटिक कॉर्ड नंतर युरेथ्राला जॉईन होते, ज्यामध्ये सिमेन आणि स्पर्म्स हे दोन्ही रिलीज होतात. आता जेव्हा एखादा मेल
गर्भामध्ये असतो त्यावेळी ते जे टेस्टिस जे असतात ते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात, आतमध्ये असतात. पण जेव्हा त्याचा बर्थ होतो, त्याचा जन्म होतो, त्यावेळी हीच टेस्टिस बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या अंगाला मिळतात, म्हणजे बाहेर थोडेसे होतात. आणि जर हेच टेस्टिस बाहेर डिसेंड नाही झाले तर ते मेडिकल कंडिशन होते ज्यामध्ये त्याला क्रिप्टोकिडिझम असं म्हणलं जातं अँड दॅट लीड्स टू इनफर्टिलिटी. म्हणजे जर हे टेस्टिस जे आहेत जन्माच्या वेळेस बाहेर नाही आले ड्यू टू सम डिफेक्ट, जर डिफेक्ट झाला आणि ते बाहेर नाही आले तर त्यावेळी त्यांचे जे स्पर्म्स आहेत ते जनरेट होणार नाही. जरी झाले तरी ते मॅच्युअर होणार नाही कारण की त्यांना जो मॅच्युरेशनसाठी टेम्परेचर लागतो विच इज 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी तापमान लागतो ते मेंटेन करू नाही शकत आणि ते स्पर्म्स मॅच्युअर होत नाही आणि दॅट लीड्स टू इनफर्टिलिटी. स्क्रोटम जो आहे दोन मसल्स पासून बनलेला असतो दॅट इज क्रीमास्टर आणि डार्टोस. बॉडी टेम्परेचर ऑफ टेस्टिस मेंटेन ठेवण्यासाठी क्रीमास्टर आणि डार्टोस या टेस्टिसला जवळ किंवा लांब पोहोचवण्याचं काम करतो जेणेकरून स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्म प्रोडक्शन प्रॉपर वेनी घडू शकेल विदाउट एनी हर्डल. आता आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहूयात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेअर ऑफ ओव्हरीज असतात, आजूबाजूला दोनच्या संख्येमध्ये असतात. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट्स ज्याला फॅलोपियन ट्यूब्स असंही म्हणलं जातं ते पण दोनच्या संख्येमध्ये असतात. युटरस जिथे बेबीज डेव्हलप होतात. वजायना युटरसला अटॅच्ड असते. एक्सटर्नल जेनिटिलिया वल्वा. पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स इकडे असतात आणि ते सुद्धा बल्बोयुरेथ्रल ग्लँड सारखेच असतात जे फ्लुइड सिक्रेट करतात. आणि मेमरी ग्लँड्स ज्याला ब्रेस्ट ही म्हणलं जातं. आता हे सगळं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे, हा तुम्हाला यूट्यूब वरतीही बघायला मिळेल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एक्सटर्नल जेनिटिलिया मध्ये ब्रेस्ट पण असतात विच आर मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स. त्यामध्ये मिल्क प्रोड्युसिंग ग्रंथी असतात जे आफ्टर बर्थ मिल्क प्रोड्यूस करतात. वजायना जो खालच्या बाजूला असतो आणि डायरेक्टली अटॅच असतो युटेरसला. युटेरसच्या अवतीभोवती ओव्हरीज असतात आणि वजायना आणि युटेरस जिथं जॉईन होतो त्याला सर्विक्स असं म्हणलं जातं. सर्विकल कनाल जो असतो तो बर्थच्या वेळेस एक्सपांड होतो. हे आहे ओव्हरीज. ओव्हरीज एग जनरेट करतात आणि फॅलोपियन ट्यूब्स मध्ये पास होतो. फॅलोपियन ट्यूब मध्ये त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि जायगोट फॉर्म होतो. फॅलोपियन ट्यूब मध्ये काही स्पेशलाइज सेल्स असतात ज्यांना एक्सटेन्शन असतो सिलियाचा आणि ते एगला पुढे पास करण्यामध्ये मदत करतात.